आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी सारथी महाज्योती आरटी या माध्यमातून घेण्यात येणारे जे काही पूर्व प्रशिक्षण आहे, या पूर्व प्रशिक्षणाचा रिझल्ट जो आहे तो काही संस्थांचा म्हणजेच बार्टीचा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे, सारथीचा रिझल्ट लागलेला आहे, बाकी इतर ज्या संस्था आहेत त्यांचा रिझल्ट लागलेला आहे. परंतु काही ज्या संस्था आहेत म्हणजेच टीआरटीआय मधलं जे पोलीस भरती आहे त्याचा रिझल्ट मात्र अजून लागलेला नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की 15,000 पेक्षा जास्त जागांची पोलीस भरतीची जाहिरात आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आलेली होती आणि त्याच्या डेट्स सुद्धा ज्या आहेत फिजिकलच्या त्या आलेल्या आहेत. परंतु टीआरटीच्या माध्यमातून जी काही परीक्षा घेण्यात आलेली आहे म्हणजे बार्टीने ही परीक्षा घेतलेली आहे, परंतु सर्व जे अधिकार आहेत ते बार्टीकडे आहेत. ज्याचा रिझल्ट लावण्याचे अजूनपर्यंत टीआरटीचा रिझल्ट लागलेला नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे आधीपासूनच आदिवासी समूहावरती अन्याय केला जात आहे. तरी सुद्धा निवडणुकीच्या भरामध्ये निवडणुका या चालू आहेत, या निमित्तानं शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून वारंवार कारणं सांगितली जात असतात आणि या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाचा फायदा मात्र कोणाला होणार आहे हेच समजत नाही. कारण विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना विद्यावेतनाची गरज असते, म्हणजे आर्थिक मदत गरज असते. जे विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये पूर्व प्रशिक्षण करू शकत नाही, जे विद्यार्थी पोलीस भरतीचं प्रिपरेशन करू शकत नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता हे पूर्व प्रशिक्षण सुरू करण्यात आलेलं आहे. गेल्या 2 वर्षापासून या सर्व गोष्टी चालू असताना कायमस्वरूपी आदिवासी विद्यार्थ्यांवरती जो अन्याय आपला प्रशासन आणि शासनाच्या माध्यमातून केला जात असतो हा अजूनही असह्य आहे. कारण ही जी फिजिकलची डेट आली असून सुद्धा गेल्या 3-4 महिन्यापासून या सर्व गोष्टी सुरू आहेत. जर हे पूर्व प्रशिक्षण तुरंत जर मिळालं असतं तर या विद्यार्थ्यांना मात्र याचा नक्कीच फायदा झालेला असता. परंतु शासन मात्र हे या ठिकाणी करताना दिसत नाही. आणि याला दोषी कोण आहे, या सर्व गोष्टीला दोषी कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो, आपण का जे अज्ञान आहोत, जे जागरूक नाही आहोत अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला न्याय मिळण्यासाठी आपल्याला आता रस्त्यावर उतरायला लागेल, याच्याशिवाय पर्याय नाही. वारंवार मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की पुण्याच्या टीआरटीआय मध्ये मागच्या 15 दिवसापूर्वी सुद्धा विद्यार्थी आपले गेलेले होते, वसतिगृहातले विद्यार्थी गेलेले होते, ज्या माध्यमातून आपल्याला काहीच उत्तर दिलेलं नाही. किंवा जेव्हा वारंवार विद्यार्थी टीआरटीआयला भेटायला जातात, बार्टीमध्ये भेटायला जातात, तेव्हा ते लवकर रिझल्ट लावू, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही डायरेक्ट साईडवरती चेक करा, तुम्ही वारंवार भेटी देऊ नका, असे मात्र उत्तर प्रशासनाच्या माध्यमातून बार्टी टीआरटीच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना दिले जात असते. मग यामध्ये संघटनांची भूमिका नेमकी काय असेल? संघटना यावरती काम करत आहेत का? तर संघटना यावरती काम करताना दिसत नाही. मग आदिवासी विद्यार्थी संघाच्या कोणत्याही जे व्हिडिओ असतील, म्हणजे माहिती असेल, किंवा आपले जे विद्यार्थी असतील, किंवा आदिवासी कृती समिती असेल, किंवा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम करणारे जे काही विद्यार्थी जे असतील, यांच्या सर्वांना सांगू इच्छितो की हा लढा आपल्या सर्वांचा लढा असणार आहे. आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरती अन्याय होताना आपल्याला दिसत आहे. आपण सर्वांनी यासाठी काम केलं पाहिजे. आपल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी भेटण्यास पाठवलं पाहिजे. कारण आपल्याला या शासनाला हे जाणीव करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी काही विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ सुद्धा या ठिकाणी भेट देण्यासाठी आपल्याला आपण पाठवलं पाहिजे. तरच आपल्या विद्यार्थ्यांना हा न्याय मिळणार आहे. कारण विद्यार्थी जे काही फॉलोअर्स आहेत ते वारंवार कमेंट बॉक्समध्ये किंवा जे काही ग्रुप्स आहेत आपले स्नेहल आर्ट ऑफ टीचिंगचे 3 ते 4 ग्रुप्स आहेत, टेलिग्रामचा ग्रुप आहे, चॅनल आहे, या सर्व ग्रुपला विद्यार्थी मेसेज करतात की सर रिझल्ट कधी लागेल, डेट कधी येणार, रिझल्ट कधी लागेल, आता आमची फिजिकल आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रशासनाचे आणि सत्ते पुढे आपण काहीच करू शकत नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. संविधान लागू होऊन 75-76 वर्ष झाले तरी आपल्याला अजूनही न्याय मिळत नाही. शिक्षणाबाबत कायमस्वरूपी टाळाटाळ केली जाते, निवडणुकांना महत्व दिलं जाते, ज्यात आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून या सर्व गोष्टी केल्या जात असतात. आता कंटिन्यू आचारसंहिता असणार आहेत. आता झेडपीचा आज रिझल्ट आहे. आज रिझल्ट लागल्यानंतर पुन्हा काही झेडप्यांच्या त्या ठिकाणी पुन्हा आचारसंहिता लागेल, पुन्हा पंचायत समितीच्या निवडणुका, पुन्हा ग्रामपंचायतच्या निवडणुका, असं यावर्षी कंटिन्यू या निवडणुका आहेत. आणि कारण मात्र निवडणुका आचारसंहितेचे प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला दिलं जात असते. बार्टीच्या रिझल्ट बाबतीत असंच करण्यात आलेलं होतं, परंतु विद्यार्थ्यांनी वारंवार भेट देऊन त्यांना त्या ठिकाणी त्रास दिला, तेव्हा कुठे ते रिझल्ट लावण्यात आला आणि विद्यार्थी आता जॉईन सुद्धा झालेत आणि पूर्व प्रशिक्षण त्यांचं सुरू सुद्धा झालेलं आहे. तर आदिवासी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण सुद्धा एकजुटीने हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे. जे काही विद्यार्थी आपले व्हिडिओ बघत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण आपल्या आमदारांना याचा जबाब विचारा.
आपापल्या जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष असतील त्यांना जॉब विचारा, त्यांच्या माध्यमातून आपल्या आमदारांना भेटी द्या, त्या माध्यमातून त्या बार्टीला फोन करायला लावा, त्याच्या मागची कारणं विचारायला लावा की काय कारण आहे, आणि विद्यार्थ्यांच्या समस्या मात्र सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांना मदत मागा. एवढं सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला नेमकं या रिझल्ट बद्दल आणि प्रशासन आणि सत्ते बद्दल तुम्हाला काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. जसंही रिझल्ट लागेल, जशी डेट माहिती होईल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, तसंच मी तुम्हाला सांगेल. धन्यवाद.